महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा नेता ज्याची सुरुवातच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून झाली। शेतकऱ्याचा मुलगा ते आज एका पक्षाचा प्रमुख नेता अशी त्याची ओळख बनली। शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, आमदार, मंत्री आणि आता थेट मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले। मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते तुमच्या लक्षातच आले असेल। माझ्यासोबत आहेत एकनाथ संभाजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री। मुख्यमंत्री साहेब, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सध्या तुम्ही प्रचाराची धामधूम आहे आणि तुम्ही व्यस्त देखील आहात, त्यातल्या त्यात वेळ काढून आमच्याशी तुम्ही बातचीत करताय। पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे, दुसरा टप्पा आता अवघ्या काही तासांवर आलेला आहे। काय तुमचा अंदाज आहे महाराष्ट्र फिरताना, काय परिस्थिती वाटते? कारण का तुमच्या आयुष्यातली एक अशी निवडणूक आहे जी तुमच्या नेतृत्वाखाली ही पहिल्यांदा लोकसभा होते। खरं म्हणजे पहिल्या टप्प्याची निवडणूक म्हणजे मतदान झालंय आणि त्याच्यामध्ये महायुतीच्या 5 जागा पहिल्या टप्प्यात आहेत, म्हणजे विदर्भातल्या। आणि मी जवळपास सगळीकडेच फिरलो, तर मला खात्री आहे आणि विश्वास आहे की विदर्भातल्या 5च्या 5 पहिल्या टप्प्यातल्या जागा महायुती जिंकेल। दुसऱ्या टप्प्यातली काय परिस्थिती आहे आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्यासाठी, खास करून मी तुमच्या पक्षाबद्दल विचारतोय, काय वातावरण आहे? शिवसेनेबद्दल खूप चांगलं वातावरण आहे। मी जिकडे जातोय तिकडे तुम्ही पाहताय, आज बघितलं तुम्ही, आज वैभव ज्या सभा झाल्या त्या सभांचा प्रतिसाद पाहिला। आज बुलढाण्यातली सभा, जमिनीवर लोक खाली बसले होते, खुर्च्यांवर नव्हते बसले। ते दुसरी जी सभा झाली बुलढाण्यामध्ये ती आपण पाहिली। परभणी नाही, बुलढाण्यातली महाविकास आघाडीची ती आपण पाहिली। त्यामुळे लोकांमधलं ते फरक आहे, रिस्पॉन्स जो आहे, जो प्रतिसाद आहे, तो बरंच काय बोलून जातो। लोकांना काम करणारे लोक आवडतात आणि आम्ही राज्यकर्ते जे आहोत ते लोकांमध्ये जाणारे, लोकांशी संवाद साधणारे, लोकांचं ऐकून घेणारे आणि त्याच्यावर निर्णय घेणारे। त्यामुळे लोकांना घरी बसणारी लोक आवडत नाहीत, थेट लोकांना काम करणारे लोक आवडतात। तुमचा इशारा माझ्या लक्षात आलेला आहे। तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलतायत मी त्याच मुद्द्यावर येतोय। कारण का देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते। तशीच महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक चित्र पाहायला मिळतंय, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे। सीएम साहेब, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, पण ते आरोप प्रत्यारोप कुठल्या लेवलला असायला पाहिजे याची काही मर्यादा आपण राजकारणी म्हणून ठरवली आहे? कारण का आपल्यावर नुकतंच आदित्य ठाकरेंनी, मी ते शब्द वापरणार नाही, जे शब्द वापरले असतील कदाचित तुमच्याही कानावर आले असतील, ह्या पद्धतीची भाषा ही शोभनीय आहे का महाराष्ट्राला? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्र हे याला एक वेगळी संस्कृती आहे, आपलं वेगळं कल्चर आहे आणि एक पुरोगामी महाराष्ट्र अनेकांनी पाहिला आहे। परंतु आता जे काही सुरू आहे, अगदी खालच्या पातळीवरचा आरोप प्रत्यारोप, कमरेखालचे वार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे लोकांना आवडत नाहीत, ह्या बिलकुल आवडत नाही। लोकांना पाहिजे विकास, डेव्हलपमेंट, काम। आणि आज जे काही आरोप प्रत्यारोप म्हणजे होत आहेत, खरं म्हणजे सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरबैर झालेत, वेडेपिशे झालेत, त्यामुळे त्यांचं संतुलन पण बिघडलेलं आहे। आणि काही लोक जे आहेत ते म्हणजे आणि पोराटोरांच्यावर मी बोलत नाही, त्यांचं वय किती, त्यांच्या कामाचा अनुभव किती, त्यांचं पक्षासाठी योगदान किती, आज त्यांच्या वयापेक्षा जास्ती पक्षाचं काम केलेले, रक्ताचं पाणी केलेले, घरादारावर तुळशीपत्र ठेवलेले लोकांकडून पाया पडून घेणं, हे काय? हे लोकांना आवडत नाही। बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, परंतु हे सरंजामदार, हे सरंजामशाहीपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी नोकर समजतात आणि ह्यामुळेच तर सगळा इतिहास घडला आहे। सीएम साहेब, तुम्ही सातत्यानं म्हणता की मी कामाने उत्तर देऊ, परंतु समोरून मात्र प्रत्येक वेळेला तुमच्यावर आरोप होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात। तुम्ही गप्प तरी किती दिवस बसणार? आमच्याकडे खूप काय आहे,
लंडनच्या विश्रांतीची फक्त उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? आमच्याकडे तर सगळं आहे. आता ते कुठे लखनौमध्ये 200 एकर जमीन कुठलं ते चतुर्वेदीची इन्कम टॅक्सने अटॅच केली. त्याच्याबरोबर कोण आहे सगळं माहीत आहे आम्हाला. लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाची आहे सगळं माहीत आहे, सगळे कागदपत्र आहेत. पण आम्ही एक मर्यादा पाळतो. राजकारणामध्ये राजकीय गणितं असतात, राजकीय आरोप प्रत्यारोप असतात, परंतु वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही ना, आनंद दिघे साहेबांनी शिकवलं. सोन्याचा चमचा घेऊन तर जन्माला आले, परंतु ती संस्कृती विसरले बाळासाहेबांची. हे दुर्दैव आहे. मला जास्त काय बोलायचं नाही, त्याला मी किंमतही द्यायची नाही मला जास्त. नाही, पण नुकताच तुमच्यावर एक आरोप झालेला आहे. मला तुम्हाला प्रश्न असा आहे की तुमच्याकडे पैसे किती आहेत? कारण का तुमच्याकडे गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनवर धाडी पडल्या होत्या तुमच्या, आणि ती धाड पडल्यामुळे तुमचं काहीतरी एकदम चलबिचल झालं होतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेंकडे गेलात, म्हणालात नाही आपल्याला भाजपासोबत जावं लागेल, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला भरसभेमध्ये तुमच्या. हे जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे काय आणि एकनाथ शिंदेकडे पैसे किती आहेत. ही जनता आणि लोकांचं प्रेम हीच माझी संपत्ती आहे. तीच माझी कमाई आहे. कोणीतरी म्हटलं होतं ना, खोकेने कंटेनर लागतात. आता हे कंटेनर वाया कुठं गेले हे सगळं माहीत आहे. लोकांनाही माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे. आणि 2 वर्षानंतर हा काय शोध लावला किंवा काय 2 वर्षानंतर आठवलं. साहेब, आम्ही सारखं ऐकतोय कंटेनर. नेमकी काय घटना ही कंटेनरची जरा स्पष्ट कळू द्या ना महाराष्ट्राला. कंटेनर मी म्हणालो नाही. ज्यांनी म्हटलंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. खोके आरोप आमच्यावर जे करतात खोक्यांचा, आता खोक्यांशिवाय यांना रात्रीची झोप येत नाही. उठता बसता खोके मोजल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आता त्यांनी कुठला आरोप करायचा आमच्यावर? अरे आम्हाला ना मोह ना माया, कुठली प्रॉपर्टी नाही ना काही, असे आमचे बंगले बनवायचे नाहीत ना 5 स्टार हॉटेल बनवायचे नाहीत. आम्हाला काही नाही. आम्हाला लोकांची सेवा करायची आहे. सेवा एके सेवा, हेच बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी एकनाथ शिंदेला शिकवलेलं आहे. त्यामुळे मला जास्त काय बोलण्याची वेळ आणि भाग पाडू नये एवढंच माझं एक मी मगासपासून सूचना म्हणतो. 3 गोष्टी मी अधोरेखित केल्यात. एक लखनौची जमीन, दुसरा कंटेनर आणि तिसरं लंडन. या 3 गोष्टींची गुपितं बरंच काही सांगून जातात आणि त्या सगळ्याची माहिती तुमच्याकडे आहेत. ही तुम्ही कधी बाहेर काढणार आहात? मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादा तुम्हाला वाटत नाही का मर्यादा ओलांडली आता? नाही, आता तर त्यांचा बॅलन्स गेलाय. रोज सकाळ उठता बसता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मोदीजी, अमित शहा. तुमची पात्रता काय, मर्यादा काय, तुमचं योगदान किती? आज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब 10 वर्षात त्यांनी पूर्ण देश बदलून टाकला, विकासाकडे नेला, देशाची प्रगती केली, पूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं. 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कुणाला भेटेल? या देशाला लाभलाय का जेलसी? आणि तुमच्या का हे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत, मोदी द्वेषाने पीडित आहेत. यांचा बंदोबस्त आणि उपचार जनता नक्की करेल. कारण 2014ला पण केला, 2019ला पण केला, आता 2024ला तर दारुण पराभव करते. मी आणखीन एका मुद्द्याकडे येतो की मध्यंतरी तुम्ही काही उल्लेख केला होतात की तुम्हाला जाता जाता काही फोन आले होते, उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी संभाषण केलं आणि तुम्ही थेट गेला होतात. पण त्यावर संजय राऊत आता असं म्हणतायत की कॉल टॅप रेकॉर्डिंगमध्ये देवेंद्र फडणवीस यांची अडचण वाढली होती. महाविकास आघाडीचा तुम्ही त्यावेळेला भाग होतात. त्यावेळेला नेमकं काय झालं होतं? म्हणजे कोणाकोणाला अटक होणार होती, कोणाकोणावर फोन रेकॉर्डिंग चालू होते आणि कोणाकोणावर नजर होती? सत्तेचा दुरुपयोग आता म्हणतात, जे यंत्रणेचा दुरुपयोग आता जे म्हणतात, ते सत्तेचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग त्यावेळेस करत होते. तुम्ही बघा, हनुमान चालीसा वाचणाऱ्याला नवरा बायकोला जेलमध्ये टाकलं
40 का 1 महिना. कंगना राणावत का काय नाव होतं, हो, कंगना कंगना राणावतचं घर तोडून टाकलं. तुमचा तो कोण राहुल पत्रकार काय नाव, राहुल कुलकर्णीला जेलमध्ये टाकलं. अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं. नारायण राणेंना जेलमध्ये टाकत होते. जेवणाच्या ताटावरून उठवलं केंद्रीय मंत्र्याला. अशी किती प्रकरणं आहेत. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणा वापरायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा, हे काम कोणी केलं ते तर महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे. आणि त्याच वेळेस सत्ता वापरून म्हणजे महाविकास आघाडी अधिक मजबूत करणं आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर जे काही पक्ष आहेत त्यांना आज आरोप करतात त्याने त्या पक्षांना संपवणं, किंबहुना ते पक्ष फोडणं. कशाच्या माध्यमातून, की त्यांची माणसं जेलमध्ये टाकून. हे कोणी केलं कारस्थान, हे कारस्थानी कोण आहेत. पण कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचा प्लॅन झाला होता. फडणवीसांना झाला होता, होते ना ते, त्यांचंही नाव होतं. आपले गिरीश महाजन होते, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, तो प्रसाद लाड, सगळे होते. ह्यांच्यावर काय आरोप काय लावत होते. आरोप काय, आता ते आरोप तर त्यांनाच माहित ना, पण सगळं करायची तर तयारी ठेवली होती त्यांनी. मला कोणाचाही दबाव नव्हता. मी हे केलं केवळ आणि केवळ बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. बाळासाहेबांची भूमिका, पक्षाची विचारधारा केवळ आणि केवळ, आणि लोकांना जे म्हणजे लोकांचा विश्वासघात या महाराष्ट्रातल्या जनतेने युती म्हणून निवडून दिलं होतं. सरकार युती म्हणून शिवसेना भाजपचं व्हायला पाहिजे होतं. पण यांना माहीत होतं जसे निकाल लागले त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला सर्व दरवाजे खुले आहेत असं स्टेटमेंट कोणी काढलं. मग आपल्याशिवाय सरकार बनत नाही हे सगळं माहीत झाल्यानंतर त्यांनी जे बाळासाहेबांना नको होतं, जे काँग्रेस दूर ठेवा, माझी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब म्हणायचे, त्यांच्या विचारांना मुठमाती कोणी दिली. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला. सरकार कोणाबरोबर बनवलं, लग्न एकावर, संसार दुसऱ्याबरोबर, हे कोणी केलं. आणि मग म्हणून आणि हे केल्यानंतर शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं. कुठली विचारधाराच आपली संपली. आज शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायला जीभ कचरू लागली. आता परवाच्या मेळाव्यामध्ये इंडिया आघाडीचे तमाम हिंदू बांधव भगिनी काय म्हणाले, हे सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन करणं, 370 कलम बाळासाहेबांचं स्वप्न, राम मंदिर बांधणं बाळासाहेबांचं स्वप्न, काय हे म्हणजे त्याचं साधं सेलिब्रेशन पण करू शकत नाही का. तर महाविकास आघाडीने काँग्रेस नाराज होईल. आणि म्हणून आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला धाडसी. साहेब, पण मग संजय राऊत का वारंवार तुमच्यावर टीका करतायत की तुमच्यावर दबाव होता, फडणवीस जेलमध्ये जाणार होते, त्यांच्यावर दबाव आला म्हणून त्यांनी तुम्हाला फोडलं. जाऊ द्या, त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही, आमचे कार्यकर्ते बोलतील. माझ्याकडे खूप आहे त्यांच्याबद्दल. पण आता महायुतीमध्ये तुम्ही खुश आहात, कारण का सध्या तुमच्या किती जागा लढणार आहात. महायुतीमध्ये काही अडचण नाही. काही जागा, काही समीकरणं. आता अजितदादा आमच्या सोबत आले, त्यांना सामावून घेणं, त्यांच्या जागा देणं, त्यांना शेवटी ऍडजस्टमेंट असते ना. काय आणि आमचं टार्गेट एकच आहे, पुन्हा मोदी सरकार या देशाला तारायचं असेल, पुढे न्यायचं असेल तर मोदी सरकार पाहिजे. म्हणून आम्ही काही गोष्टी आहेत मागे पुढे होतात, काही मतदारसंघाची अदलाबदल होते. याची काय स्ट्रॅटेजी काय तुमच्या डोक्यात, कारण का तुम्ही ज्या पद्धतीनं भावना गवळींना हँडल केलंय,
तुम्ही हेमंत पाटीलांना हँडल केलं आहे, हेमंत गोडसेंना तुम्ही बऱ्यापैकी हँडल केलेलं आहे. हे कसं तुम्ही जमतायत? म्हणजे तुमची बघा, काय कला आहे? 3-4 खासदार जे होते, तुपाल 2-2, तुमाने 3-3, राहिले. 4-4 वेळा निवडून आलेले, 5-5 वेळा निवडून आलेले, त्यांना सांगितलं आता पक्षाचा निर्णय हा आहे. ऐकलं त्यांनी. त्यांना विश्वास आहे ना माझ्यावर, आणि मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यांच्या संकट काळात उभा राहणार आहे. हात वर करणारा मी नाही आहे. तू तुझं बघ, तुम लढो हम कपडा संभालतेवाला मी नाही आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे, आणि म्हणून त्यांना माहीत आहे की आम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आणि मी सांगतो की त्यांचा योग्य तो सन्मान मी ठेवणार. त्यांना चांगली संधी मिळणार. तुमच्या पाठीमागून म्हणा किंवा इतरांमध्ये म्हणा, थोडीशी कुजबूज अशी पण आहे की भाजपचं का एवढं एकनाथ शिंदे ऐकतात, त्यांच्या सर्वेनुसार तुम्ही का चालला आहात, त्यांच्या असं कोणी सांगितलं? कुजबूज आहे, हे चर्चा आहे, तुमची कुजबूज आहे, राजकीय चर्चा आहे. काही नाही. हे सगळे काय म्हणतो त्याला, मनाचे मांडे आहे, काय म्हणतो, तर ते असं काहीच नाही आहे. कुठल्याही जागेबद्दल भारतीय जनता पक्षाने मला सांगितलं नाही हे करा हे करू नका. बिलकुल मित्रपक्ष आहे. कारण की तुमची लढाई आहे ना थेट साहेब, धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशीच बऱ्याच ठिकाणी आहे. मशाल कोणाला माहित आहे? धनुष्यबाण सगळ्यांना माहित आहे. तो बाळासाहेबांचा आणि प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्याला पण भाग्य लागतं. त्यांना तर धनुष्यबाणाचं काय पडलेलंच नाही. त्यांना धनुष्यबाण पण नको, बाळासाहेबांचे विचार पण नको, आचार पण नको. त्यांना फक्त स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ. मी सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम करतो, माझ्या सहकाऱ्यांना. परिस्थिती आपल्याला काय, आज प्रत्येक जागा महत्त्वाची आहे, आणि माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास नव्हता. मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल एक चर्चा सुरू होती. तुमचे जुने एकदम जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. खूप चाणक्य नीतीमध्ये ते हुशार आहेत, रणनीती आखण्यामध्ये. आपण काही त्यांना ऑफर दिली होती पक्षाकडून किंवा काही चाचपणी झाली होती मिलिंद नार्वेकरांबद्दल? कारण का प्रत्येक पक्षाला मिलिंद नार्वेकरांसारखा एक अनुभवी हा पाहिजेच असतो. मिलिंद नार्वेकरांचा ना माझा संपर्क आहे ना कुठली ऑफर मी त्यांना दिली. ते आता त्या उभाटामध्ये आहेत. ते तिकडे सुखी राहू दे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. डबल इंजिन जोडलेलं असताना आता खरं इंजिन राज ठाकरेंच्या रूपानं तुम्हाला जोडलं गेलंय. अजितदादा होते, भाजपा होती, तुम्ही होतात, आता मनसे देखील. अशी काय गरज लागली राज ठाकरे? अरे गरज काय, त्यांनी राज ठाकरे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे. विकासाला त्यांनी महत्त्व दिलं. मोदीजी देशाचा विकास करतायत. काँग्रेसने 50-60 वर्षे देशाला खड्ड्यात घातलं, आणि आज मोदीजी पुढे नेत आहेत. राज्यात देखील आम्ही काम करतोय. मग आमच्याकडे पण येतात लोकांची कामं घेऊन, वैयक्तिक नाही, लोकांची कामं घेऊन. ही कामं झाली पाहिजे, ही कामं झाली पाहिजे. आणि एक पक्ष म्हणून सत्तेत नसला तरी, विरोधी म्हणजे सत्तेच्या बाहेर असले तरी सुद्धा त्यांची भावना आहे की लोकांची कामं झाली पाहिजे, सरकारकडून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मग त्या भावनेने त्यांनी पाठिंबा दिला. पाठिंबा कोणाला देतात? त्याच्यात काय, घरी बसणाऱ्यांना का फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना का फक्त शिव्याशाप देणाऱ्यांना? त्यांचा निर्णय योग्य आहे घेतला त्यांनी. याच्यात काहीतरी वाटाघाटी झाल्या असतील, तडजोड झाली असेल, किंवा आगामी काळात काहीतरी मनसेला द्यावंही लागेल ना, जसं तुम्ही सन्मान करणार. पुढे विधानसभा आहेत, पुढे महापालिका आहे, सगळ्या गोष्टी आहेत. काय डोक्यात आहे साहेब मनसेला? काय आता काही नाही. त्यांनी असं कुठली अट शर्त ठेवल्या नाही. त्याने लोकसभा आहे, याच्यामध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले पाहिजे, आणि महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या पाहिजे महायुतीला. ही भावना त्यांची अतिशय चांगली आहे. कधी एकत्र आपण सगळे एकत्र व्यासपीठावर दिसाल? दिसू ना आता सभेमध्ये राज ठाकरे कधी हो व्यासपीठावर? बिलकुल, त्यांच्याही सभा होतील, एकत्रही सभा होतील. अगदी तो काय हे मनमोकळेपणा माणूस आहे, मोकळ्या मनाचा आहे. कद्रू वृत्तीचे नाहीत ते. फायदा होईल त्यांचा? काय मी सांगतो तुम्हाला, म्हणजे कोत्या वृत्तीचे नाही आहेत. फायदा काय, सगळे लोक एका विचाराने एकत्र आल्यानंतर फायदा काय? आमचा फायद्यापेक्षा पब्लिकचा फायदा बघतो आम्ही, जनतेचा आणि राज्याचा फायदा.
पण भविष्यात मनसेमुळे काही आपली अडचण, इतर महायुतीतल्या पक्षांची काय अडचण, कसली काय अडचण? कारण का भरत गोगावले असं म्हणाले होते की पहिली अर्धी भाकरी होती, मग पाव भाकरी झाली, मग आता तर मनसे आल्यामुळे काय वाटत असं काय नाही. भरत गोगावले पण आमचा अगदी परिपक्व आमदार आहे, आमचा पक्षाचा तो प्रतोद आहे. ठीक आहे, असं तुम्ही लोकांना जसं बोलतं करता तसं माणूस बोलतो ना, पण एकदम म्हणजे तसे आमची लोक सगळी एकदम स्ट्रॉंग आहेत. साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो जाता जाता. महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्यामध्ये आपण आपल्या जागा ज्या काय तुम्ही सांगाल तेव्हा तुम्ही निर्णय घ्याल. किती जागा आपल्या संपूर्ण महायुतीला मिळतील? गेल्या वेळेस मिळाल्या होत्या त्यापेक्षा जास्त. खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. तर हे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की या वेळेला मिशन 45 आहे, हे आमचं यशस्वी होईल. आणि याचबरोबर त्यांनी अनेक राजकीय उलथापालथ केलेली आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ज्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका करतायत, जर त्यांनी आपली पातळी ओलांडली तर एकनाथ शिंदे हे गप्प बसणार नाही. त्यांच्याकडे देखील बऱ्याच काही साधन सामुग्री आहेत, तर वेळ आल्यावर ते बाहेर काढतील असा एक सूचक इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं असं भाष्य हे बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांकडून होत नसल्यामुळे ती देखील नाराजी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडी आहेत त्या कुठल्या दिशेने जात आहेत हे देखील पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.